नमस्कार प्रेक्षक, अजिंक्य भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आणि आपल्यासोबत उपस्थित आहेत अकोल्यामध्ये खास आपल्या राजराजेश्वर नगरीमध्ये देवकाते साहेब जे आहेत मार्तंड जेजुरी संस्थानचे अध्यक्ष. तर त्यांच्यासोबत आपण इथे संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम सर्व अकोलेकरांकडून आपले मनस्वी स्वागत आहे साहेब अकोल्यामध्ये. आणि आज विशेष काही कारण अकोल्यामध्ये उपस्थित असण्याचं सर? आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आमचे मित्र सुमित भैया नवलकर आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराने अकोले शहरामध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त एक भव्य शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे. ह्या शोभायात्रेसाठी त्यांनी मला खरं तर गेल्या महिन्यापासून ते मला त्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करत आहेत आणि त्याच कार्यक्रमासाठी आज मी अकोले शहरामध्ये आलेलो आहे. नक्कीच. आणि तुम्हाला येऊन इथे आपला पहिला अनुभव होता अकोल्याच्या नगरीमध्ये, राजराजेश्वर नगरीमध्ये, तर आपल्याला कसं वाटतं इथे आज? खरं तर राजराजेश्वराची नगरी म्हणजे शंभू महादेवाची नगरी म्हणून अकोला शहराला ओळखलं जातं. ह्या नगरीमध्ये म्हणजे येताना आमची धारणा वेगळी होती की आपण विदर्भामध्ये निघालो आहे, इकडे वातावरण कसं असेल. पण इथं जेव्हा मी पहिल्यांदा इथं आलो त्यावेळेस एक प्रसन्न वातावरण आलं. इथली स्वच्छता बघितली, इथला तुमचं जे कल्चर बघितलं, आसपासचं क्लायमेट बघितलं, खरंच अतिशय खूप चांगलं आहे. आणि बऱ्यापैकी ह्यावेळेस असं वाटतं की ह्यावेळेस पाऊस पण चांगला झालेला आहे. नक्कीच. आता म्हणजे चालूच आहे, मे महिन्यामध्येच भरपूर पाऊस असा विदर्भामध्ये येऊन गेलेला आहे. तर आता आपण ज्या प्रकारे बोलतोय, आपल्याला जे आपण अध्यक्ष आहात सध्या जेजुरीच्या संस्थानचे, तर आपल्या आगामी काही नवीन योजना किंवा संस्थांसंदर्भात आणखी काय सांगायचं असेल तर? खरं तर एक सर्वसामान्य कुटुंबातला युवक ते जेजुरी देवस्थानचा अध्यक्ष, हा प्रवास अतिशय खूप खडतर होता. पण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आज मी तिथं अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. तर आगामी काळामध्ये आपण देवसंस्थांच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नवीन उपाययोजना करायच्या आहेत. म्हणजे आमच्या आधी तिथं विश्वास मंडळ होतं, पण त्यांच्याकडून ज्या काही गोष्टी राहिल्या आहेत त्या मला त्या पूर्ण करायच्या आहेत. मग आगामी काळामध्ये आपण एक भव्य दिव्य असं 100 खोल्यांचं तिथं भक्तिनिवास उभा करतोय. गडावरती मल्हार गार्डन उभा करतोय. अजून आपण एक 12 मल्हार सृष्टी करतोय, जेणेकरून आंध्र, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये खंडोबाची जी मंदिर आहेत त्याच्या प्रतिकृती आपण जेजुरी गडावरती उभा करतोय. नक्कीच. खूप छान असं आपलं नवीन जे येणारं आहे, नवीन उपक्रम म्हणता येतील की ते खूप छान आणि नवीन आपल्या गडाला एक वेगळं रूप तिथे देणार आहेत. सर, आगामी याच्यामध्ये आपल्याला काय म्हणजे नेमकं काय करायचं? आपल्या समाजसेवेमध्ये की राजकीय क्षेत्रात किंवा आपल्याला धार्मिक सेवा पुढे करायची आहे सर? खरं तर असं मागाशी मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वसामान्य कुटुंबातून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे. तर समाजसेवेची जोड आणि राजकारणाची साथ असल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम किंवा कुठलाही ध्येय साध्य करता येत नाही. त्यामुळं राजकारण हा म्हणजे उद्देश नसून राजकारण ही फक्त एक आपल्याला एक शिडी असेल समाजकारणापर्यंत पोहोचायची.